बाई, खुशाल सौसांचे झोपले ते. काय मामा असं झोपू देत नाही. अरे कोण आहे? काय झोपू देत नाही तू, काय नाही. आणि तू म्हातारी झाली तरी तू चेष्टा करते, काय भानगड आहे? काय भानगड आहे म्हणजे या टायमाला कुठं झोपत असते ते सौसांच्या टायमाला? दिवसभर फिरून आलो त्याच्यामुळं डुकलं आडवं कधी पडलं झोपलं का हा, ढ्रंग. डुकलं लागलं. काय झोप नाही बाई. उलट या टायमाला दिवाबत्ती करायचं टायमिंग आहे. कसं माणसाने बोलावा, गप्पा मारावा, बसावा, चार गोष्टी. नाही, हे काय कळत नाही. कधी झोपतच नाही. काय झोपत नाही तुम्हाला? झोप कधी विकतच कशी घेतलेली आहे तुम्ही झोप? नाही. म्हणजे आले घरात की लगेच झोपायचं? हे कोणता टाइम आहे तुमचं झोपायचं? म्हणलं आले होते मी बाहेरून, निकुला लावलं होतं स्वयंपाक करायला. म्हणलं आणलंय पोरांनी मटण, जाऊन म्हणलं मम्मीच्या तोंडाला चव नाही, जरा दुखत आहे, माझी तब्येत बरी नाही. तब्येत बरोबर नाही म्हणते तू. हा. मटण खायसाठी करीत असेल. मटण खायसाठी करीते मी. तुम्ही नाही आणून दिलं मला मटण, माझ्या पोराने आणलंय मटण. कळलं का? चटकन उठता तुम्ही आता झाल्यावर रसा खायला. चव नसेल. मग कसं म्हणता, कसं भारी रसा बनवलंय. लगेच तोंडाला पाणी येतंय. मग मी बनवल्यावर बघा, आता बनवल्यावर रसा कसं बनवायचंय पुढं बघा तुम्ही कसं बनवते ते रसा. काय बाई, आज आणलंय गावरान कोंबडीचं चिकन. मला तर काही समजत नाही कसं बनवून कसं नाही. एक तर हे मसाले बघितलेले आहेत मी, कसे करायचे कसे नाही. पण काय, किती जरी जरी चांगलं झालं ना तरी काय नावच ठेवणार सासू. नाव ठेवायलाच असते सासू. आणि स्वतःच्या पोरींनी बनवलं लय भारी. माझी पोरगी सुगरण आहे, ते अवघड असतं. स्वतःच ते लेकरून दुसऱ्याचं ते काट्ट असतं. काय हे जाऊन बसलेत बाहेर. चिकन दिलं, संपला विषय त्यांचा. लग्नाआधी काय म्हणायचे, तुला हे करू लागन, तुला ते करू लागन. अगं किचन मध्ये मी राहीन ना तुझ्यासोबत, कशाला काळजी करती. आणि आता किचन मध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही स्वयंपाक झाल्याशिवाय. स्वयंपाक जरी झाला तरी तिथं मेस नेऊन ठेवायचा आणि मस्त खाते ना परत बसते. काय घेणं देणं नाही बायकोचं. आणि मग सासू म्हणली मला की असं तसं, तर लगेच हा मम्मी बरोबर आहे तुझं, कस काय माझी साईड घेणार. हे अवघड आहे खस. एवढं अवघड असतं कुठं. काय चाललंय भुनभुन तुझं? अहो काय नाही, मसाला भाजीत होती. म्हणजे अजून तुझा मसाला झाला नाही निकू? भाजूच राहिले ना मम्मी. मला आता तुम्ही एक तर नाही माझ्यापाशी काय किती घ्यायचं काय ते सांगायला. छटाक भर मसाला आहे बघ. एवढासा मसाला घ्यायला एवढा टाइम लागत आहे का सांग बरं आता तू. याच्यातच दळू का मोठ्या भांड्यात दळू? मोठ्या भांड्यात घे. याच्यामध्ये अजून थोडी थोडी लसूण थोडं तव्यात परतून घ्यायची. लसूण खोबरं एकत्र मी तुला सांगितलं होतं अहो ना. इकडे वाटून ठेवलं मी. पण मसाल्यात बी थोडं वाटावं लागत, जरा चव येते भाजीला मसाल्यात वाटून. काय वाटायचं आता? हे सगळं भाजावं लागत, खोबरं आणि लसूण दोन्ही आत्ताच एकत्र. भाजून घेतलंय ते मी. कुठं भाजून घेतलंय? हे काय, हे सगळं भाजलेलंच आहे. ते भाजले, पण लसूण आणि खोबरं एकत्र भाजावं लागत दोन्ही. मसाल्याला जरा चांगली चव येते मग. खोबरं आता सेपरेट भाजीला, आता काय करू बाई मी. जरा लावून द्या इकडं ते. काय मोठं भांडा घे वाटायला. काय पसारा करून ठेवलंय बाई सगळं किचन मध्ये. झालं लगे भुन. करू तर नाही लागायचं हे नाव. हे किती पसारा करून ठेवलंय तू सगळं सारा दुनियाचं. अहो मग इथं काय करू मी, हे करू का ते पसारा आवरत बसू? मला नाही सुचत काही. पसारा मरणवादीची गरम होते. दोन्हीकडे सगळं दोन्हीकडे हात फिरवा लागत रपारप रपारप. सगळं सगळं घाम येऊ राहिला मला इथं किचन पशी. काय माझे आधीचे दिवस होते खरंच ना बाई. आयतं बसून खायचं नाही इथं. काय कुठं काय हा बरोबर. काय मोठं भांडा घे, मोठं. हे नको घेऊ, हे मोठं वाटता का? येत नाही. हा याच्यात बसणार नाही. बर, एक काम करा मम्मी, हा आजच्या दिवस आहे ना तुम्ही मला बनवून दाखवा, मग पुढच्या वेळेस मी बनेन. तसं तर मीच बनवणार आहे बाई मग रस्सा. हा ना. हा मलाच बनवायचं. अहो कसं आहे ना, तुमच्या हाताचं यांना आवडत, मला आवडत, पप्पाला तुमच्याच हाताचं आवडत. सगळ्याला माझ्याच हातचं आवडत म्हणून मीच करणार आहे बाई. तुला मसाला करायला सांगितलं तर म्हणलं तू माझ्यासारखा मसाला बनवशील. हा वय हा चढलं झाडावर बरे. मीठ टाक आता, मीठ. मीठ का? हम्म पण याच्यात काय काय घेतलंय? बस अगं का? अजून टाक दे इकडं माझ्याकडं. हा खोबरा घेतले, कांदा घेतले, लसूण घेतली. हा ते सगळं मीच भाजलंय, पण अजून काही टाकलं का तुम्ही? हा कोथिंबीर टाकली ना अजून कोथिंबीर टाकली, थोडी लसूण टाकायची. हा
वाटून एकत्र. हे बघ असं मसाला बघितला का? बघ कसा मसाला तयार झालाय बघ. मस्त झालंय. कशी भाजी तयार होईल आता? तू खाशीन तेव्हा तुला कळन भाजी. भाजी दरवेळेस मला माहित आहे चांगलीच होत असती, म्हणून तर इकडचा पाहुणा येतो तिकडचा पाहुणा येतो. कर आत्या भाजी, कर मावशी भाजी, काय सगळ्याला भाजीच भाजी. कशामुळे येते तूच सांग. टेस्ट म्हणून कशामुळं? आपल्या भाजीला कोणी नाव ठेवणार नाही अजिबात. कळलं का? मला तर पिवळं लय आवडते. अगं थांब ना जरा, होऊ दे ना. दम हायक नाही तुला? अहो खाऊ द्या ना, तुमचं पोरग मला म्हणत असतं पिवळं खात जाय, त्याच्यात कॅल्शियम असतं. हा काय? हा त्याच्यामुळे तुझं धडाका चाललंय पिवळं खायचं वाटतं काय? हा हा बाई, कधी नाही मिळलं गटकन गिळलं तशातली गंमत. हा मला मिळलंच नाही ना. तसंच झालंय तुझी गंमत. बरं मी काय म्हणते, पिऊ का नको? पे- पिऊच राहिले नाही, फक्त, पिऊन पीस घे, पण नाही घेतला. बरं पिऊन घे आता ना. रश्यासाठी असं करू राहिल्यात. मग तू आता तुला जर नाही म्हणलं तर तू काय परत ओतून देशील का त्याच्यात? होतो का? सगळं हा? माझंच होईल मग. हा, हा. कसा मसाला झालाय बघ आता. एकच नंबर. आता काय करायचं आता पुढं? मटण टाकून असं परतून घेणार आहे आपण. गिरवी थोडं बनवायला. आधी टाकायचं का? हे बघ असं थोडं पिवळं टाकायचं. हा पाणी पाणी. पिवळ्यामध्ये पाणी, हे बघ पिवळं पाणी टाकून थोडं शिजून द्यायचं याच्यात. पिवळा रस्सा दे ना. मटण शिजल्यापासून काय तोंडाला दमच नाही बाई. पिवळा रस्सा द्या. हा हा. मटण टाकून फ्राय करून घ्यायचंय आपल्याला. हे गावरांचं आहे म्हणून असं दिसतंय का हो? गावरांची भाजी खाऊन बघ ना. लाळ सोडशील आतमध्ये. म्हणजे मी बघ, तुम्हाला बघ. पिसाळी दिसते का? भाजीच तशी आहे तोंडाला पाणी येण्यासारखी. आणि तुमच्या पण आलं मग? माझं नाही बाई. हा तुमच्यासाठीच तर खास मागवून घेतलंय तुम्ही. माझ्या आहे. तोंडाला चव जाऊ दे, नाही माझ्या म्हणून. नावाने आणलंय ना. हम्म. तुम्ही कोणीच खाऊ ना. असं कसं जमन? बघू. म्हणजे मला पण खायचंय ना. भूक लागली कधी येईन भाजी. हे मटण असलं घरात असंच होतंय, असं वाटतं आपण हॉटेलला जेवायला आले, दिले कांदे आणि लिंबू कापून. निकिताला आवाज दे ना. निको हा. चल ना लवकर. आले भूक आले. लागली एक तर का ते कापून ठेवले. मटण असले असंच असतं घरात. ये भात घेऊन आली. देते वाढ. शिजलं पण. शिजलंय. हे यार घे ना बाई, मम्मी वाट ना. बाई चपात्या तोडतो पर्यंत. द्या बरं पप्पा द्या बरं. याला वाढूस तर यांना असा. परत कमी घाला. 8:30 वाजले, भूक लागली. नाही पण हे असतं ना भूक चिकन असल्यावर. मटन तेव्हाच तुम्ही हे करता. नाही का येत मग तुम्हाला. नाही तर 100 आवाज द्यावा लागतो. अहो बसा जेवायला, अहो बसा जेवायला. पण कशाचे बसतात मग? अगं गावाला कोणतीच कोंबडी भाजी ना, गिळत नाही. त्याच्यामुळं. सकाळी काय भाजी केली की निको? हा ते कशाची ढेमशाची का कशाची तरी तोंड लावलं नाही त्या भाजीला. नाही गावरान कोंबडी असल्यानंतर मग भूक लागणार काय नाही. आता हे बघा सगळ्यांसाठी भाकरीने एकट्यांसाठी चपाती एवढं तर तुमचं हे लई चोचला बाई माझ्या माझ्या पोराचं, होतो लई. जास्त पडला का. कधी पण गेली पण. मम्मीनेच केली. तू कधी करणार, कधी शिकशील तू? मम्मी मसाला मी केलाय. शिकव नाही जरा. तू कुठे बाहेर गेली गावाला हिंडायला, कुठं चाडी धाम करायला, मग मी काय खायचं? तू आहे. मग मग काय? व्हिडिओ कॉल करायचा असा. व्हिडिओ निघाला. बघत नाही, व्हिडिओ बघू बघू काय भाजी बनवायची तू. बरं. वाढू का तुला? वाजता लय भारी येतोय. तुझ्या मम्मीने बनवली भाजी. भाजी खाऊन बघता तेव्हा कळण कशी भाजी जोडच टेस्ट. लई भारी. काय? मागच्या वेळेस मी केलती तेव्हा कशी पप्पा तोंडाकडे करते. सांगू पप्पाला. गप्पा सांग ना, आपल्यातली गोष्ट लगेच काय सांगायची तुम्हाला. मम्मी भारी झाली ऐक भाजी ना. खरंच. काय? ज्या दिवशी चिकन मटन आटलं की सगळेच खुश. हा. हम्म. कसं बरं असं? मग आपल्या विचार घरात नाही, हेच नाहीतर- कसं आवडतं सगळ्यांना. आवडीचं जेवण असतं ना. नाहीतर मग मटण म्हणलं. दुसरी काही भाजी असली का त्याचं गप खाईन याचं गप खाईन आपण हे. हळूहळू चालू. आवाज सुद्धा देणार नाही भाजी आणा का काय काय अजिबात नाही आवाज येत. तिथनं बोलावं लागेल. अहो या बसा जेवाय. दर जेव तुम्हाला घ्यायचं जरा. जेवते मी तुम्हाला वाढल्यानंतर. मी आताच नाही खाणार अहो नंतर. खा ना तुम्ही काय बघितलं का तुम्ही? मम्मी लगेच जेवण घ्यायचं. लगेच खा. मला भूक नाही जेवायला एवढं लवकर. अहो जेवून घ्या. परत तुम्हाला ऍसिडिटी होईल. बघितलं का मम्मीसाठी आणलंय. वरपूर चाललंय यांचं काम इकडं, मम्मीकडे कोणी लक्ष दे ना. माझं नाव आणि त्यांचं गाव काय म्हणतात तशातली गंमत काय आहे. कोणी कोणाकडे लक्ष तरी देत आहे का? हा
हाय का कसं चारित आहे बाई, काय खरं नाही माझ्यासमोर. अरे बापरे. इकडे मम्मी. तोंड करून बसते मी आज. मम्मी कर जेवण चालू बघ. हे घे ना तुला. आता शिकवय हम्म. म्हणजे पप्पाचा मम्मीला दिवस नाही, आणलंय. मम्मी कसं- म्हणजे माझं नाव तुझ्यासाठी मटण आणलंय, तुझं दुखत आहे, तुझी तब्येत बरी नाही. चवच हे कमी काहीच झाली नाही. त्याच्यामुळं. बघा मम्मी किती जीव लावतो. हा? हा. आणि पप्पा विचारा ना सुद्धा तुम्हाला. अरे पप्पाला असं वाटतं माझं काय म्हणते ते, माझं भरलं दर तेच गाव बरं. त्याच्यातली गंमत आहे पप्पाची. बरोबर आहे. पप्पा ध्यान करतात का हा, मला कधी बरोबर. जेवायच्या टायमाला? बरोबर घ्या, हा? घ्या. तशीच कर गंमत जेवण आहे. मम्मी चल. जेवा. असं सगळे हसी खुशीने जेवायला पाहिजे सगळे मंडळी. आमच्यासारखा तुम्ही जेवण करीत जा सगळे आणि गोळ्या जेवायला. या जेवायला गोळ्या मेळाने. याला म्हणते फॅमिली. असंच आम्हाला लाईक मम्मीची कॉमेडी तुम्हाला आवडत असली तर लाईक लाईक कमेंट करा आणि आम्हाला सरप्राईज करा. आणि सरप्राईज नाही सबस्क्राईब. सब तर मम्मीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. नक्की सांगा. आणि अशी भाजी ट्राय करून बघा, खरंच खूप आवडेल तुम्हाला.